आपणा सर्वांचं स्वागत आहे आजच्या पवित्र शास्त्र अध्ययनामध्ये. पवित्र शास्त्राचे प्रमाणीकरण या विषयावर आज आपण अध्ययन करणार आहोत. पवित्र शास्त्र ज्यामध्ये जुन्या करारात 39 पुस्तके तर नवीन करारात 27 पुस्तके आहेत आणि एकूण 66 पुस्तके पवित्र शास्त्रात सम्मिलित आहेत. शास्त्राची विश्वासार्हता प्रमाणीकरणाच्या इतिहासाची हस्तांतर व भाषांतरे याच्याशी संबंधित आहे. प्रमाणीकरण म्हणजे नियम, गुणवत्ता किंवा मोजपट्टी. त्यालाच कॅनन असं म्हटलं जातं. जर एखाद्या पुस्तकात ही गुणवत्ता असेल तरच ते पुस्तक प्रमाणित म्हणून मानले जाते. येशूच्या व प्रेषितांच्या काळात जुन्या करारातील 39 पुस्तके यहुदी धर्माने ईश्वर प्रेरित म्हणून स्वीकारली होती. येशूने वारंवार जुन्या कराराचा संदर्भ दिला व त्याद्वारे देव बोलत असे सांगितले. मत्तयाचा 19वा अध्याय 24 वचन, 22वा अध्याय 29 वचन. नव्या करारामध्ये जुन्या कराराची शेकडो अवतरणे आढळतात. फक्त यहुदा 14 व 15 वचनामध्ये अपाक्रिपामधून एक संदर्भ घेतलेला आहे. हनोक 1:9. नवीन कराराची पुस्तके ओळखण्याची व संग्रहित करण्याची प्रक्रिया ख्रिस्ती मंडळीच्या इतिहासात सुरुवातीच्या शतकामध्ये सुरू झाली होती. फारच लवकर नवीन करारातील काही पुस्तके ओळखली गेली. पौलाने लूकचे लेखन जुन्या कराराप्रमाणेच अधिकृत मानले. पहिले तिमोथी 5वा अध्याय 18 वचन, लूक याचा 10वा अध्याय 7 वचन. पेत्राने पौलाच्या लिखाणानं देवाचे वचन मानले. दुसरे पेत्र याचा 3रा अध्याय 15 आणि 16 वचन. नव्या करारातील काही पुस्तके मंडळांमध्ये प्रसारित केली गेली. कलोसेकरास पत्र 4 अध्याय 16 वचन, पहिले थिस्सलुनिका 5वा अध्याय 27 वचन. प्रारंभीच्या मंडळीतील पुढारी यांनी नव्या करारातील पुस्तकांचा त्यांच्या लिखाणामध्ये उल्लेख केलेला आढळतो. रोमचा क्लेमेंट इसवी सन 95 त्याने नव्या करारातील किमान 8 पुस्तकांचा संदर्भ दिलेला आहे. अंतकिया निवासी इग्नेशियस इसवी सन 115 तो जवळजवळ 7 पुस्तके त्याच्या लिखाणामध्ये उल्लेखित केलेली आढळतात. पॉलिकार्प जो योहानाचा शिष्य होता, इसवी सन 108 त्याने 15 पुस्तकांचं वर्णन केलेलं आहे. इरेनियस याने 21 पुस्तकांचा उल्लेख केला आहे. तो इसवी सन 185 होऊन गेला. हिप्पोलिटस याने 22 पुस्तके ओळखली. इसवी सन 170 ते 275 तो मंडळीचा एक पुढारी होता. इसवी सन 367 अथनेशियस याने प्रेषितांचे दस्तावेज मानलेले भूमध्य समुद्राच्या सभोवतालच्या प्रांतातील सर्व पुस्तके गोळा केली व त्यांच्या परीक्षणातून त्याने आज आपल्याकडे शास्त्रात असणारी 27 पुस्तके ही देवाचे वचन असल्याचे मान्य केले. त्यानंतर 30 वर्षांनी खरे शास्त्रलेख कोणते या समस्येची चर्चा करण्यासाठी कार्थेज येथे धर्मसभा भरली. त्यामध्ये प्रत्येक दस्तावेजाला 4 कसोट्या व गुणवत्ता लावून पाहण्यात आले. त्या पुढील प्रमाणे: प्रेषितीयपणा म्हणजे ते पुस्तक कोणी प्रेषिताने किंवा त्याच्या निकटवर्तींनी लिहिले आहे का हे तपासण्यात आले. दुसरं, सार्वत्रिकपणा, ते पुस्तक सर्वांनी स्वीकारले होते का व मंडळामध्ये वापरले जात होते का. तिसरं, शिकवण, त्या पुस्तकातील शिकवण आपल्याला माहीत असलेल्या शास्त्रलेखाप्रमाणे सुसंगत आहे का. चौथं, ईश्वर प्रेरणा, त्या पुस्तकाच्या दर्जातून दैवी ईश्वर प्रेरणा दिसून येते का. कार्थेज येथील धर्मसभेने वरील बाबीचा अभ्यास केल्यावर त्यांना आढळून आले की सध्या आपल्या नव्या करारात जी 27 पुस्तके आहेत ती वरील चाचण्यामध्ये खरी उतरली व ती सार्वत्रिक वाचनात होती. तेव्हा शास्त्रलेखाचे प्रमाणीकरण इसवी सन 419 पूर्ण करण्यात आले.